तर आपण बघत होतो आपला चॅप्टर नंबर 5 ज्याचं नाव आहे मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. त्यामध्ये आपण काल 4 पॉइंट बघितले होते की ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये डिफेक्ट काय आहेत ते, मग मॉडर्न क्लासिफिकेशनचे प्रिन्सिपल काय आहेत ते, मग सिंपल प्रपोजिशन म्हणजे काय, कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय, त्यानंतर सिंपल प्रपोजिशनचे प्रकार. आज आपण काय करणार आहोत, पॉइंट नंबर 5 बघणार आहोत. फक्त पॉइंट नंबर 5 काइंड्स ऑफ कंपाऊंड प्रपोजिशन. याचं महत्व काय ते पण सांगतो. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 जो असतो सिच्युएशनल क्वेश्चनचा, त्यामध्ये काही वाक्य विचारण्यात येतात आणि अशा वेळी तुम्ही काय करायचं असतं, त्या वाक्य कोणत्या प्रकारचे ते ओळखायचं असतं, प्लस त्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा असतो, प्लस त्या वाक्याची ट्रूथ व्हॅलिडिटी तुम्हाला प्रूव्ह करावी लागते. तर त्या दृष्टीने हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर आज आपण सुरू करूया पॉइंट नंबर 5 ला. काइंड्स ऑफ कंपाऊंड प्रपोजिशन. आता पहिल्यांदा कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय ते लक्षात घ्या. अ कंपाऊंड प्रपोजिशन इज वन विच कंटेन अनदर प्रपोजिशन ऑर प्रपोजिशन्स ऍज अ कंपोनंट. याचा अर्थ आहे कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त वाक्य किंवा जास्त स्टेटमेंट असणार आहेत अशा प्रकारच्या वाक्याला आपण कंपाऊंड प्रपोजिशन म्हणतो. लक्षात घ्या, फक्त 2 स्टेटमेंट सलग लिहिली म्हणजे एखादं वाक्य तयार झालं नाही, तर ते वाक्य जे काही आहे ते मिनिंगफुल होण्यासाठी काहीतरी कनेक्टिव्हची गरज असते. म्हणजे कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत तर ते बघा खाली दिलेले आहेत. नॉट असेल, अँड असेल, ऑर असेल, इफ देन असेल, इफ अँड ओनली इफ असेल, याला म्हटलं जातं कनेक्टिव्ह. हे कनेक्टिव्ह काय करतात, की जी काही 2 सेपरेट स्टेटमेंट होती त्यांना एकत्र आणण्याचं काम, कनेक्ट करण्याचं काम, प्लस ते जे काही वाक्य आहे ते मिनिंगफुल बनवायचं काम हे कनेक्टिव्ह करतात. जे काही आपण कंपाऊंड प्रपोजिशनचे जे काही 5 प्रकार बघणार आहोत त्यातला प्रत्येक प्रकार आहे कनेक्टिव्ह वर डिपेंड असणार आहे. याचा अर्थ काय, कंपाऊंड प्रपोजिशनचे या 5 कनेक्टिव्ह वर बेस्ड 5 प्रकार असणार आहेत. आता लक्षात घ्या, आपण यापूर्वी कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्स हा एक पार्ट शिकलेलो होतो सुरुवातीला, ज्यामध्ये आपण काय सांगायचो, वाक्याचा फॉर्म जो असतो तो कॉन्स्टंट राहतो, वाक्याचा जो काही कंटेंट असतो तो व्हेरिएबल राहतो. तिकडे आपण काय केलेलं बघा, एक वाक्याचं एक्झाम्पल देतो. इफ इट रेन्स रोड्स विल बी वेट. इकडे आपण काय करत होतो, जर पाऊस पडला तर रस्ता ओला होईल. इकडे रेनिंग असेल आणि रोड्स विल बी वेट असेल, हा झाला वाक्याचा कंटेंट, आणि इफ आणि देन हा होता वाक्याचा फॉर्म. मग आपण काय करायचो, इफच्या नंतर जो काही रोड रेनचा पार्ट होता त्या ठिकाणी आपण पीचा वापर केला होता. देनच्या नंतर रोड्स विल बी वेट हा जो काही पार्ट होता तिकडे आपण क्यूचा वापर केला होता आणि आपण वाक्य बनवलं होतं इफ पी देन क्यू. येते गोष्ट लक्षात. मग तिकडे आपण काय केलं होतं, वाक्याचा फॉर्म सेम ठेवला होता, फक्त कंटेंटच्या आधी पी अँड क्यूचा म्हणजेच व्हेरिएबल्सचा वापर केला होता. इकडे पण आपण तेच करणार आहोत, कारण काय, या ठिकाणी वाक्यामध्ये 2 स्टेटमेंट, 3 स्टेटमेंट, 4 स्टेटमेंट असू शकतात. मग अशा वेळी जर त्यांना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी अल्टरनेटिव्ह पाहिजे. मग तो कोणता अल्टरनेटिव्ह आहे तर तो आहे व्हेरिएबल. म्हणजे बघा, आपण काय करणार आहोत, यानंतर ज्या ज्यावेळी एखादं वाक्य अनालाइज करायचं असेल त्यावेळी आपण पी क्यू आर यांचा वापर करणार आहोत. पी असेल फर्स्ट स्टेटमेंटसाठी, क्यू असेल सेकंड साठी, आर असेल थर्ड साठी. या प्रकारे जी काही स्टेटमेंट वाढत जातील त्याप्रमाणे पी क्यू आर एस वाढत जाणार आहेत. म्हणजे करायचे काय, वाक्य जेव्हा अरेंज करणार आहोत त्यावेळी आपण फर्स्ट स्टेटमेंट जे काही असेल ते पी ने सिम्बॉलाइज करणार आहोत, तर जे काही स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट असेल ते आपण क्यू ने सिम्बॉलाइज करणार आहोत. आता आपण पहिला प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे निगेटिव्ह प्रपोजिशन. जर तुम्ही कालचं लेक्चर काळजीपूर्वक बघितलं असेल तर तुमच्याकडे एक गोष्ट लक्षात येईल की कालच्या लेक्चरला मी एकही निगेटिव्ह एक्झाम्पल घेतलं नाही. याचं कारण हेच होतं की सिंपल प्रपोजिशन मध्ये निगेशन येत नाही, कंपाऊंड प्रपोजिशन मध्येच निगेशन येतं. याचं कारण पण सांगतो. मॉडर्न लॉजिशियन काय म्हणतात तर प्रत्येक स्टेटमेंट हे अफर्मेटिव्ह आहे आणि ज्यावेळी आपण ते निगेट करतो त्यावेळी 2 स्टेटमेंट तयार होतात. याचा अर्थ काय बघा, एखादा माणूस चांगला आहे हे झालं बेसिक स्टेटमेंट. मी म्हणतोय तो माणूस चांगला नाही, तर अशा वेळी 2 स्टेटमेंट तयार होतात. पहिला आहे तो माणूस चांगला आहे आणि दुसरं स्टेटमेंट आहे हे म्हणणे खोटे आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. येते गोष्ट लक्षात. त्यामुळे हे काय म्हणतायत, एखादी गोष्ट निगेट करणं हे एक स्टेटमेंट आहे, प्लस ती ऍक्च्युअल गोष्ट हे झालं दुसरं स्टेटमेंट. त्यामुळे ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट आपण डिनाय करणार आहोत, निगेट करणार आहोत, त्यावेळी आपल्याला 2 स्टेटमेंट मिळतील. एक असेल निगेशन, दुसरं असेल ते अफर्मेटिव्ह स्टेटमेंट जे आपण डिनाय करायचा प्रयत्न करतो. आणि याचमुळे ज्या ज्यावेळी एखादं वाक्य निगेटिव्ह असेल त्यावेळी भले ते सिंग्युलर असू दे किंवा ते प्लुरल असू दे, ते आपण प्रत्येक वेळी कंपाऊंड प्रपोजिशन मध्येच घेणार आहोत आणि त्याच प्रकारे ट्रीट करणार आहोत जसं आपण इतर कंपाऊंड प्रपोजिशनना ट्रीट करणार आहोत. म्हणून बघा, निगेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे काय, when any proposition is negated or denied we get negative proposition. Negation is generally expressed by using word not. Sometimes it can also be expressed by it is not the case, it is not true, it is false, it is not so. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला निगेशन दिसेल किंवा जी काही माहिती आहे ते डिनाय करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी आपल्याला निगेटिव्ह प्रपोजिशन मिळतो. आता निगेटिव्ह प्रपोजिशनसाठी आपण जनरली नॉट वापरतो, पण प्रत्येक वेळी नॉट असेलच असं नाही. काही वेळा इट इज नॉट द केस, इट इज नॉट ट्रू, इट इज फॉल्स, इट इज फॉल्स किंवा इट इज नॉट सो अशा प्रकारचे सुद्धा वाक्यप्रयोगांचा वापर करण्यात येऊ शकतो. एक्झाम्पल बघा, इट इज नॉट द केस दॅट आईन्स्टाईन वॉज मॅजिशियन. म्हणजे हे खोटं आहे की आईन्स्टाईन हा जादूगार होता.
मग आता आपण काय करूया, याचा सिम्बॉलिक फॉर्म बघूया. तर सिम्बॉलिक फॉर्म आहे नॉट पी. म्हणजे बघा, पी च्या सुरुवातीला जे काही चिन्ह दिलेलं आहे त्याला आपण म्हणतो टिल्ट किंवा कर्ल, जे निगेशन डिनोट करतोय. तर त्यानंतर जो काही पी आहे तो काय आहे, तर या वाक्यात निगेशन सोडून एकच स्टेटमेंट आहे म्हणून आपण त्याच्यासाठी पी वापरत आहोत. म्हणून बघा, सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो येईल कर्ल त्याच्यानंतर पी. त्याला वाचायचंय असं नॉट पी. या वाक्यात पी जो असेल तो असेल पी स्टँड्स फॉर फर्स्ट प्रपोजिशन, आणि जे काही कर्लचं चिन्ह आहे त्याला आपण निगेशन मानणार आहोत. म्हणजे लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी वाक्यात एखादं स्टेटमेंट निगेट केलेलं असेल, डिनाय केलेलं असेल, त्यावेळी आपण त्या वाक्याचा ज्या ऑर्डरने ते वाक्य आलं असेल त्या ऑर्डरने आपण पी, क्यू किंवा आर वापरणार आहोत. आणि जो पार्ट निगेट झालेला आहे किंवा जे स्टेटमेंट निगेट झालंय त्याच्या सुरुवातीला निगेशन म्हणजे कर्ल दाखवणं हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, सिम्बॉलिक फॉर्म याचा येईल नॉट पी म्हणजेच कर्ल आणि पी. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू कडे येऊया. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, तर एखादं स्टेटमेंट ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ते स्टेटमेंट कधी खरं असेल कधी खोटं असेल हे आपण फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपण काय करतो, तर पॉसिबल कॉम्बिनेशन बघतो. आणि त्या एक मिनिट, तर आपण काय करायचंय, पॉसिबिलिटीज बघायच्यात की ते स्टेटमेंट किती प्रकारे खरं असू शकेल, खोटं असू शकेल, आणि त्याच्यातील कंटेंटच्या खरेपणाचा आणि खोटेपणाचा त्या ओव्हरऑल स्टेटमेंटवर काय फरक पडतो. म्हणून बघा, ट्रूथ व्हॅल्यू, अ निगेटिव्ह प्रपोजिशन इज फॉल्स इफ इट्स कंपोनंट इज ट्रू अँड इट इज ट्रू व्हेन इट्स कंपोनंट इज फॉल्स. याचा अर्थ लक्षात घ्या, निगेशन म्हणजे आपण काय म्हणतो, जे काही अफॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे, जे काही वाक्य आहे ते चुकीचं आहे असं सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे जर ते वाक्य खरोखर चुकीचं असेल तरच त्यावेळी आपलं जे काही निगेशन आहे ते बरोबर असेल. आणि जर ते वाक्य जे आपण डिनाय करण्याचा प्रयत्न करतो जर प्रत्यक्षात डिनाय नसेल, प्रत्यक्षात खरं असेल, तर अशा वेळी आपलं निगेशन खोटं ठरेल. म्हणजे तुम्हाला सांगतो, थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं. बघा, एक वाक्य आहे, एक माणूस चांगला आहे. आता मी निगेटिव्ह करतो की हे म्हणणं खोटं आहे की हा माणूस चांगला आहे. मग जर प्रत्यक्षात तो जर माणूस चांगला नसेल तर अशा वेळी माझं निगेशन बरोबर आहे. पण जर तो माणूस प्रत्यक्षात चांगला आहे तर अशा वेळी माझं निगेशन आहे ते चुकीचं ठरेल. म्हणूनच काय, आपण ज्यावेळी एखादी गोष्ट डिनाय करतो त्यावेळी जर रियालिटी डिनाय असेल, निगेटिव्ह असेल, म्हणजेच ते जे काही स्टेटमेंट आहे ते जर फॉल्स असेल तर अशा वेळी निगेशन आपलं बरोबर आहे. पण जर एखादी गोष्ट आपण डिनाय करतो ती जर रियालिटीमध्ये त्या टाईपची नसेल किंवा निगेटिव्ह नसेल तर अशा वेळी आपलं निगेशन जे आहे ते आपलं चुकीचं ठरणार आहे. मग आता हे कसं रिप्रेझेंट करायचं बघा, तर आपण काय करायचंय, वाक्याचे जे काही व्हेरिएबल्स आहेत म्हणजे जे काही स्टेटमेंट आहे ते सेपरेट करायचंय. नंतर ते स्टेटमेंट प्लस निगेशन एकत्र करून रिझल्ट बघायचा आहे. म्हणजे बघा, निगेटिव्ह प्रपोजिशन इज फॉल्स इफ इट्स कंपोनंट इज ट्रू अँड इट इज ट्रू व्हेन इट्स कंपोनंट इज फॉल्स. एक मिनिट, ओके. म्हणजे आपण काय करायचंय बघा, जर एखाद्या वाक्यामध्ये असेल पी क्यू आर एस आणि नंतर त्याचा रिझल्ट असेल पी डॉट आर डॉट एस अशा प्रकारे, तर आपण करायचंय काय, सेपरेटली अरेंज करायचा. पहिल्यांदा पी येईल, नंतर क्यू येईल, नंतर आर येईल, नंतर यांचा रिझल्ट येईल पी डॉट क्यू डॉट आर. मग करायचं काय, पी ट्रू असेल आणि बाकीचे फॉल्स असेल तर काय होणार आहे, क्यू ट्रू असेल आणि बाकीचे फॉल्स असतील तर काय होणार आहे, आणि जर आर ट्रू असेल आणि बाकीचे फॉल्स असतील तर काय होणार आहे, किंवा सगळे ट्रू असल्यानंतर काय होतं, सगळे फॉल्स असल्यानंतर काय होतं. अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबल अरेंज करतो. म्हणजे काय, त्या वाक्यातील कंटेंटची ट्रूथ अँड फॉल्सिटीचा त्या ओव्हरऑल स्टेटमेंटवर काय परिणाम होतो हे फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतो. पण बघा, आपण काय केलंय, ट्रूथ टेबल मध्ये सगळ्यात खाली बघा कॅपिटल पी, सॉरी, बोल्ड मध्ये स्मॉल पी दिसेल आणि त्याच्यानंतर बोल्ड मध्ये निगेटिव्ह पी दिसेल. म्हणजे आपण काय करतोय, जो काही वाक्याचा कंटेंट आहे त्या ट्रूथ अँड फॉल्सिटीचा ओव्हरऑल स्टेटमेंटवर काय परिणाम होतोय हे फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतोय. मग बघा, पीच्या खाली टी म्हटल्याचा अर्थ काय, जर पी ट्रू असेल तर काय होणार आहे, तर प्रपोजिशन किंवा ओव्हरऑल जो काही स्टेटमेंट आहे ते फॉल्स होणार आहे. याचं कारण काय, तेच एक्झाम्पल घेतोय, तो माणूस चांगला आहे, हा झाला पी. मी ते डिनाय करतोय की हे म्हणणं खोटं आहे की तो माणूस चांगला आहे. मग इन रियालिटी जर तो माणूस खरंच चांगला असेल तर माझं जे काही स्टेटमेंट आहे की हे म्हणणं खोटं आहे, तो माणूस चांगला आहे, हे चुकीचं ठरलं. म्हणजेच काय, जर पी खरा असेल, जे काही अफॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे जे आपण डिनाय करण्याचा प्रयत्न करतोय ते जर खरंच अफॉर्मेटिव्ह असेल तर अशा वेळी आपलं जे काही डिनायल आहे ते चुकीचं ठरतं. म्हणजेच काय, ओव्हरऑल स्टेटमेंट आहे ते फॉल्स होणार आहे. मग सेकंड पॉसिबिलिटी बघा, जर आपण एखादी गोष्ट डिनाय करायची प्रयत्न करतोय ती जर खरीच निगेटिव्ह असेल तर काय होईल, तर अशा वेळी आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते ट्रू होईल. म्हणून सेकंड पॉसिबिलिटी बघा, एखादा माणूस चांगला हे वाक्य आहे आणि मी म्हणतो हे म्हणणं खोटं आहे की तो माणूस चांगला आहे. मग इन रियालिटी जर तो माणूस खरोखर चांगला नसेल तर अशा वेळी जो काही पी आहे तो बनेल फॉल्स, कारण मी जी गोष्ट अफर्म करत होतो ती गोष्ट मुळात अफर्मेटिव्ह नव्हती. म्हणून काय झालं, पी आहे तो बनला फॉल्स. आणि जर स्टेटमेंट फॉल्स झालं तर याचा अर्थ काय, मी जी गोष्ट डिनाय करण्याचा प्रयत्न करत होतो त्यातला चांगुलपणा त्या माणसाचा जो मी खोटा आहे असं मानत होतो ती गोष्ट बरोबर झाली. त्यामुळे झालंय काय, नॉट पी झालाय ट्रू. हा पॉईंट क्लिअर झालाय का?
क्लिअर झालं तर सांगा, नाही तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. कारण ट्रूथ टेबल हा असा पाठ आहे तो थोडा प्रमाणात कन्फ्युजिंग आहे आणि ही गोष्ट पाठ करण्यासारखी नाही. आणि यापुढे तुमच्याकडे अजून 4 वाक्यांचे तुम्ही प्रकार बघणार आहात. प्रत्येक वाक्याचे ट्रूथ टेबल काढण्याची पद्धत वेगळी असेल. किंवा आता जर काही समजलं नसेल तर मेसेजमध्ये सांगा. पुन्हा एकदा रिपीट करूया, नाहीतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया. तो पण पुन्हा एकदा रिपीट करतो जे काय झाले ते. निगेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे काय? ज्या ज्यावेळी वाक्यात डिनायल येतं किंवा निगेटिव्ह पार्ट येतो त्याला आपण निगेटिव्ह प्रपोजिशन म्हणतो. मग निगेशन दाखवण्यासाठी आपण एक सिम्बॉलचा वापर करतो ज्याला आपण कर्ल म्हणतो, जो तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिसतोय. आणि त्यानंतर जो काही पी आलाय तो आलाय फर्स्ट स्टेटमेंटसाठी. ट्रूथ व्हॅल्यूचा अर्थ काय? ज्यावेळी आपण एखादी गोष्ट डिनाय करतो तेव्हा जर ती गोष्ट इन रियालिटी मध्ये पण तशीच असेल, खोटी असेल, तर अशा वेळी आपलं जे काही डिनायल आहे, जे काही निगेशन आहे ते बरोबर मानतो. याचाच अर्थ काय? जे काही स्टेटमेंट मी निगेट करण्याचा प्रयत्न करतोय ते जर निगेटिव्ह असेल म्हणजेच फॉल्स असेल, तर अशा वेळी जे काही आपलं ओव्हरऑल स्टेटमेंट आहे किंवा जे काही कम्प्लीट निगेशन आहे ते बरोबर आहे, योग्य आहे असं मानण्यात येतं. पण जर आपण जी गोष्ट डिनाय करायचा प्रयत्न करतोय, निगेटिव्ह असं पॉईंट आउट करण्याचा प्रयत्न करतोय, ती गोष्ट जर इन रियालिटी मध्ये अफर्मेटिव्ह असेल, म्हणजे चांगुलपणाचं एक्झाम्पल घ्या, तो माणूस जर खरंच चांगला असेल याचा अर्थ पी हा जो काही कंपोनंट आहे तो जर खरा असेल, अशा मी निगेटिव्ह जी काही गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय ती निगेट होणार नाही. त्यामुळे कम्प्लीट स्टेटमेंट म्हणजे जे काही निगेशन आहे ते चुकीचं ठरतंय. आता क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर सांगा, मग पुढच्या पॉईंटकडे जाऊया. एक काम करतो, रूल एकदा कव्हर करत जाऊया, नंतर पुन्हा एकदा रिपीट करूया. नाहीतर पुन्हा पुन्हा रिपिटेशन मध्ये तुमचं कन्फ्युजन वाढत जाईल. नेक्स्ट पार्ट आहे कंजक्टिव्ह प्रपोजिशन. आता कंजक्टिव्हचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ठिकाणी दोन स्टेटमेंट हे अँडचा वापर करून एकत्र करण्यात येतात त्यावेळी आपण त्याला म्हणतो कंजक्टिव्ह प्रपोजिशन. म्हणजे बघा, कंजक्टिव्ह प्रपोजिशन इज अ कंपाऊंड प्रपोजिशन फॉर्म बाय कंबाइनिंग एनी टू प्रपोजिशन विथ कनेक्टिव्ह अँड. The words but, though, although, yet, while, still, etc. are also used to join two propositions. The components of conjunctive proposition are called as a conjunct. याचा अर्थ काय? ज्या ज्यावेळी दोन स्टेटमेंट आहेत, दोन वाक्य आहेत, ते अँडचा वापर करून असेल, दो असेल, अल्दो असेल, येट असेल, व्हाईल असेल, स्टील असेल, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून ज्या ज्यावेळी दोन स्टेटमेंट एकत्र आणण्याचं काम केलं जाईल त्यावेळी त्याला आपण कंजक्टिव्ह प्रपोजिशन म्हणतो. कंजक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये जे काही घटक आहेत म्हणजे पी असेल आणि क्यू असेल, जे अँड मुळे एकत्र आलेले आहेत त्यांना आपण कंजक्ट म्हणायचं आहे. एक्झाम्पल बघा, ही इज क्लेवर अँड ही लव्स टू प्ले क्रिकेट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी एकाच माणसाच्या संदर्भात दोन वाक्य आहेत जे अँडने एकत्र आणलेली आहेत. पण प्रत्येक वेळी असं असलं पाहिजे असं नाही. काही वेळा दोन वाक्य अशी असतील ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नसेल तरी सुद्धा ती अँड वापरून एकत्र आणली जातात. म्हणजे बघा, आज रविवार आहे आणि मला सफरचंद खायला आवडतंय. दोन्ही गोष्टींचा काही संबंध नाही, पण ज्या ज्यावेळी अँड येईल त्याच्यावेळी आपण त्याला ऍज अ कम्प्लीट सेंटेन्स ट्रीट करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म याचा काय येतो बघा, तर सिम्बॉलिक फॉर्म आहे पी डॉट क्यू. पी म्हणजे काय, तर फर्स्ट स्टेटमेंट. डॉट जो आहे तो अँड रिप्रेझेंट करतोय आणि जो क्यू आहे तो अँड नंतर जे काही सेकंड स्टेटमेंट आहे त्याला रिप्रेझेंट करतोय. ते जिकडे सांगितलेलं आहे. पी डॉट क्यू तुम्ही कशा प्रकारे वाचायचा, तर दिस इज रीड ऍज पी अँड क्यू. या ठिकाणी पी स्टँड फॉर फर्स्ट प्रपोजिशन, क्यू स्टँड फॉर सेकंड प्रपोजिशन अँड डॉट स्टँड फॉर कंजक्शन म्हणजेच अँड. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी एखादं वाक्य येईल आणि तुम्हाला सांगण्यात येईल की सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, त्यातही तुम्ही लिहायचंय. जर अँड असेल किंवा दो असेल, अल्दो असेल, येट असेल, स्टील असेल, व्हाईल असेल, त्यातही तुम्ही काय करायचंय, लिहायचंय हे वाक्य कंजक्टिव्ह प्रपोजिशन आहे आणि सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचा पी डॉट क्यू म्हणजेच पी अँड क्यू. आता याची ट्रूथ व्हॅल्यू बघूया. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये काय म्हटलंय बघा, अ कंजक्टिव्ह प्रपोजिशन इज ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ द कंजक्ट्स आर ट्रू. इफ वन कंजक्ट और बोथ ऑफ देम आर फॉल्स इट इज फॉल्स. याचा अर्थ लक्षात घ्या, कंजक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये आपण काय करतो, दोन स्टेटमेंट किंवा दोन वाक्य एकत्र आणण्याचं काम करतोय. ज्यावेळी आपण अँड वापरून एकत्र आणतोय त्यावेळी त्याचं एक कम्प्लीट स्टेटमेंट तयार होतंय. त्यामुळे होतंय काय, अशा प्रकारचं स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे हे डिपेंड असेल एकाच पॉसिबिलिटीवर, जी त्यांनी सांगितलेलं आहे त्याचे दोन्ही कंपोनंट ट्रू असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, टुडे इट्स संडे अँड आय लाईक टू ईट ऍपल अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर काय होणार आहे, आज रविवार असणं प्लस मला सफरचंद खायला आवडणं ह्या दोन्ही गोष्टी बरोबर असणं आवश्यक आहे. त्याच वेळी तुम्ही ते कम्प्लीट स्टेटमेंट ट्रू आहे असं मानू शकता. आणि याचाच अर्थ काय, जर एखादा घटक जरी चुकीचा निघाला तरी सुद्धा ते वाक्य चुकीचं निघेल, किंवा दोन्ही घटक चुकीचे निघाले तरी ते वाक्य चुकीचं निघेल. तेच आपण इकडे केलंय बघा. आता इकडे आपण काय केलंय बघा, ट्रूथ टेबल मध्ये वाक्याचे दोन भाग आहेत, पी आहे, क्यू आहे आणि फायनल रिझल्ट आहे पी अँड क्यू. म्हणून आपण त्याच प्रकारे अरेंज केलंय. पहिल्यांदा आला बोल्ड मध्ये स्मॉल पी जो असेल फर्स्ट स्टेटमेंट,
त्यानंतर आला स्मॉल क्यू जो असेल सेकंड स्टेटमेंट, त्यानंतर पी अँड क्यू म्हणजे दोघांचाही कंबाईन रिझल्ट. मग पहिली पॉसिबिलिटी काय, तर पी अँड क्यू बरोबर आहे तर काय होणार आहे, तर ऑब्व्हियसली त्यांनी रूल मध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही पार्ट जर बरोबर आहेत तर वाक्य बरोबर आहे. त्यामुळे जर पी पण ट्रू असेल आणि क्यू पण ट्रू असेल तर पी अँड क्यू म्हणजे पी डॉट क्यू जे काय आहेत ते ट्रू राहणार आहेत. एक पॉसिबिलिटी झाली. सेकंड पॉसिबिलिटी बघा, जर पी फॉल्स असेल आणि क्यू ट्रू असेल तर काय होणार आहे, तर लक्षात ठेवायचा कंजक्शनचा रूल म्हणतो दोन्ही कंपोनंट दोन्ही स्टेटमेंट ही खरी असणं आवश्यक आहे. एक स्टेटमेंट चुकलं तर काय होणार आहे, तर पी अँड क्यू पण फॉल्स येणार आहे. म्हणून बघा पी डॉट क्यू मध्ये सेकंड पॉसिबिलिटी मध्ये फॉल्स दाखवलेले आहे. याचं कारण काय, दोन वाक्य ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी त्यांना ऍज अ होल स्टेटमेंट किंवा कम्प्लीट स्टेटमेंट म्हणून आपण क्रिएट करतो किंवा ट्रीट करतो. त्यामुळे होतंय काय, दोन्ही वाक्य जोपर्यंत बरोबर नाही तोपर्यंत अँडने जोडलेलं स्टेटमेंट बरोबर आहे असं मानता येत नाही. त्यामुळे एक चुकलं की कम्प्लीट स्टेटमेंट चुकलं असं आपल्याला मानायचंय. झालंय काय, पी जर चुकीचा निघाला असेल आणि क्यू जरी बरोबर असेल तरी कम्प्लीट स्टेटमेंट आहे ते फॉल्स मानण्यात येईल. कारण काय, या ठिकाणी दोन्ही कंपोनंट म्हणजे पी अँड क्यू ट्रू असणं आवश्यक आहे तरच स्टेटमेंट ट्रू राहणार आहे. थर्ड पॉसिबिलिटी बघा, जर पी ट्रू असेल पण क्यू फॉल्स असेल तर काय होणार आहे, मग अशी सिच्युएशन पुन्हा एकदा झालेली आहे. एखादा कंपोनंट चुकला की वाक्य चुकीचं मानायचं. त्यामुळे आपण पी अँड क्यू पण फॉल्स मानलेला आहे. म्हणजे लास्ट पॉसिबिलिटी आहे, जर पी अँड क्यू दोन्ही फॉल्स असतील तर काय होणार आहे, तर जर दोन्ही कंपोनंट जर फॉल्स असतील तर स्टेटमेंट हे फॉल्स राहणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, कंजक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये ज्यावेळी आपण अँडचा वापर करून दोन स्टेटमेंट एकत्र आणतो त्यावेळी एक कम्प्लीट नवीन स्टेटमेंट मिळतं. त्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एकाच गोष्टीवर डिपेंडेंट असते की दोन्ही कंपोनंट दोन्ही स्टेटमेंट जी काही अँड वापरून एकत्र आणलेली आहेत ती खरी असली पाहिजे तरच तुम्ही कम्प्लीट वाक्य खरं म्हणू शकता. त्यातलं जर एखादं स्टेटमेंट जर चुकीचं निघालं तरी कम्प्लीट स्टेटमेंट आपण फॉल्स मानणार आहोत. त्यातले जर दोन्ही स्टेटमेंट जरी चुकीची निघाली तरी सुद्धा आपण ते स्टेटमेंट फॉल्स मानणार आहोत. हा पार्ट क्लिअर झालाय का, चॅटबॉक्स मध्ये मेसेज करून सांगा कंजक्शनचा पार्ट क्लिअर झालाय का. कारण निगेशन पेक्षा कम्पॅरेटिव्हली हा थोडा सोपा पार्ट होता. क्लिअर झाला असेल तर आपण मी पुढच्या पार्टकडे जाणार आहे. कंजक्शन क्लिअर झालंय का, ओके. पुढचा पार्ट आहे डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन. डिस्जंक्टिव्हचा अर्थ काय आहे ते लक्षात घ्या. A disjunctive proposition is a compound proposition in which word or combines two proposition. The component of disjunctive proposition are called as a disjunct. याचा अर्थ लक्षात घ्या. डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन हा पार्ट तुम्हाला ट्रॅडिशनल लॉजिक मध्ये झालेला आहे, तोच पार्ट इकडे आहे. या ठिकाणी होतं काय, आपण ऑरचा वापर करून दोन स्टेटमेंट एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी तुम्हाला वाक्यात ऑर दिसेल किंवा आयदर ऑर दिसेल त्यावेळी त्याला आपण डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन मानू शकतो. मग अशा प्रकारच्या वाक्यात दोन घटक असणार आहेत जे ऑरचा वापर करून एकत्र आणले त्यांना आपण डिस्जंक्ट मानणार आहोत. एक्झाम्पल बघा, आयदर ही विल परफॉर्म वेल और ही विल परफॉर्म वर्स. एकतर तो माणूस चांगलं काम करेल किंवा चांगला परफॉर्मन्स देईल किंवा तो माणूस खराब परफॉर्मन्स देईल. हे दोन्ही स्टेटमेंट एकत्र आणण्याचं कोणी काम केलंय, तर ते ऑरने काम केलंय. सेकंड एक्झाम्पल बघा, आयदर राम और श्याम विल वॉन दिस मॅच. एकतर राम ही मॅच जिंकेल किंवा श्याम ही मॅच जिंकेल. दोन स्टेटमेंट होते, या दोन्ही स्टेटमेंट एकत्र आणण्याचं काम ऑरने केलेलं आहे. आता लक्षात घ्या, डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशनचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इन्क्लुझिव्ह यूज ऑफ ऑर आणि दुसरा प्रकार आहे एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ ऑर. इन्क्लुझिव्हचा अर्थ काय, when both the disjunct can be true the word or is said to be used in inclusive form. म्हणजे काय, ज्यावेळी वाक्यात ऑर येईल त्यावेळी तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात येतात. ज्यावेळी दोन्ही ऑप्शन बरोबर असतील त्यावेळी आपण त्याला इन्क्लुझिव्ह मानायचं आहे. म्हणजेच बघा, जसे तुमच्या टेस्ट मध्ये जर एमसीक्यू क्वेश्चन असतील आणि जर लास्ट ऑप्शन असेल ऑल ऑफ दी अबाव आणि जर तो बरोबर असेल याचा अर्थ काय, तर ए बी सी डी हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. मग अशाच प्रकारे ज्यावेळी डिस्जंक्टिव्ह वाक्यामध्ये ऑर येईल पण जे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत ते दोन्ही ऑप्शन बरोबर असतील त्यावेळी आपण त्याला इन्क्लुझिव्ह मानायचं आहे. मग एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय, तर एक्सक्लुझिव्हचा अर्थ होतो when one disjunct is true and another one is false the word or is said to be used in exclusive form. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात येतील पण दोन ऑप्शन पैकी एकच ऑप्शन बरोबर असेल आणि दुसरा चुकीचा असेल त्यावेळी आपण त्याला एक्सक्लुझिव्ह मानायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला एमसीक्यू देण्यात आलेली असतील, ऑप्शन असेल ए बी सी डी आणि समजा फक्त बी हा एकच ऑप्शन बरोबर असेल बाकीचे सर्व ऑप्शन चुकीचे असतील तर यावेळी आपण त्याला म्हणणार आहोत एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ ऑर. याचा अर्थ काय, दोन पैकी एक ऑप्शन बरोबर आला तर त्याला आपण एक्सक्लुझिव्ह मानायचा आणि जर दोन पैकी दोन्ही ऑप्शन बरोबर आले तर त्याला आपण इन्क्लुझिव्ह मानायचंय. आणि इन्क्लुझिव्ह काय करतोय, दोन्ही ऑप्शनला इन्क्लूड करण्याचं काम करतोय. तर एक्सक्लुझिव्ह काय करतोय, एक ऑप्शनला सिलेक्ट करायचा की दुसरं ऑप्शन ऑटोमॅटिकली निगेट होईल किंवा एलिमिनेट होईल हे काम एक्सक्लुझिव्ह करत आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलंय पी व्ही क्यू. याला व्ही म्हणायचं नाही, काय म्हणायचं मी नंतर सांगेन. सिम्बॉलिक फॉर्म सध्या बघा पी व्ही क्यू. याला असं वाचायचंय पी ऑर क्यू म्हणजे काय, फर्स्ट पार्ट ऑर सेकंड स्टेटमेंट किंवा सेकंड पार्ट. यामध्ये पी स्टँड्स फॉर फर्स्ट प्रपोजिशन. म्हणजे जर विचार केला आयदर ही विल परफॉर्म वेल और ही विल परफॉर्म वर्स असेल तर ही विल परफॉर्म वेल हा जो काही पार्ट आहे त्याच्यासाठी आपण पी वापरतोय.
तर ही विल परफॉर्म वर्क्स हा जो काही पार्ट आहे त्यासाठी आपण क्यू वापरतोय. मग व्ही काय, व्ही स्टँड्स फॉर डिसजंक्शन, म्हणजेच व्हीला आपण काय नाव देतोय, वेज. व्हीचं स्वतःचं नाव वेज आहे, पण व्ही या वाक्यात सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कोणतं काम करतोय, तर तो काम करतोय डिसजंक्शनचं. म्हणजे पी ऑर क्यू मध्ये ऑरचं काम आपल्याला इकडे व्ही करणार आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू कडे जाऊया. ट्रूथ व्हॅल्यू काय सांगितलंय बघा, इन डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन ऍट लीस्ट वन ऑफ द अल्टरनेटिव्ह इज ट्रू. फ्रॉम दिस इट फॉलोज दॅट डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन विल बी फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ द अल्टरनेटिव्ह आर फॉल्स. याचा अर्थ लक्षात घ्या, मुळात डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन की ज्यावेळी तुम्हाला ऑप्शन देण्यात येतात त्यावेळी त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल काय असतं, ऍटलिस्ट एक ऑप्शन बरोबर असला पाहिजे, बाकी सगळे चुकीचे असले तरी चालतील. त्यामुळे लक्षात ठेवायचे काय, डिसजंक्टिव्ह प्रपोजिशनची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती डिपेंड करेल एका ऑप्शनवर. म्हणजे ऍटलिस्ट दोन पैकी एक ऑप्शन, म्हणजे पी ऑर क्यू असेल तर पी किंवा क्यू पैकी एखादा ऑप्शन जरी बरोबर निघाला तरी सुद्धा ते वाक्य आपण बरोबर मानणार आहोत. याचाच अर्थ लक्षात घ्या, अशा प्रकारचं वाक्य चुकण्याची एकच पॉसिबिलिटी आहे जी आहे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. कारण काय, बेसिक रिक्वायरमेंट काय याची, ऍटलिस्ट वन ऑप्शन मस्ट बी ट्रू, शुड बी ट्रू. मग जर तो एक ऑप्शन बरोबर नसेल याचा अर्थ काय झाला, दोन्ही ऑप्शन चुकले, तर मात्र आपण म्हणायचंय की सगळेच पर्याय चुकीचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे किंवा डिसजंक्शन चुकीचं आहे. आता याचीच आपण पॉसिबिलिटीज बघूया. इकडे पण मी तेच केलंय जे आपण मागच्या पार्टला किंवा मागच्या प्रकारे गेल्या लेक्चरला केलं होतं बघा. पी और क्यू असेल तर पर्यंत आपण पी घ्यायचा, त्यानंतर क्यू घ्यायचा, नंतर कंबाईन रिझल्ट घ्यायचा पी और क्यू. आता बघूया, जर पी ट्रू असेल आणि क्यू ट्रू असेल तर काय होणार आहे, स्टेटमेंट ट्रू राहणार आहे, कारण हा इन्क्लुझिव्ह फॉर्म आहे. जिकडे तुम्हाला पी हा ऑप्शन पण बरोबर आहे, क्यू ऑप्शन पण बरोबर आहे. बेसिक रिक्वायरमेंट काय होती, एखादा ऑप्शन बरोबर असला पाहिजे. इकडे दोन्ही बरोबर आहेत, काही प्रॉब्लेम नाही, वाक्य बरोबर आहे. सेकंड पॉसिबिलिटी बघा, जर पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तर काय होणार आहे, वाक्य ट्रू राहणार आहे. याचं कारण काय, ऍटलिस्ट वन ऑप्शन मस्ट बी ट्रू और ऍटलिस्ट वन अल्टरनेटिव्ह मस्ट बी ट्रू. इकडे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होते, कारण काय, पी ट्रू आहे, क्यू भलेही फॉल्स असू दे, वाक्य बरोबरच राहणार आहे. तिसरी पॉसिबिलिटी आहे, पी फॉल्स निघाला पण क्यू ट्रू आहे. आता काय होणार आहे, आता सुद्धा वाक्य हे ट्रूच राहणार आहे. याचं कारण काय, ऍटलिस्ट वन ऑफ द अल्टरनेटिव्ह मस्ट बी ट्रू. इकडे क्यूने ते काम केलंय. आणि लास्ट पॉसिबिलिटी आहे, पी पण फॉल्स असेल, क्यू पण फॉल्स असेल. इकडे काय होणार आहे, तर पूर्ण स्टेटमेंट चुकीचं निघेल. कारण काय, तुम्हाला देण्यात आलेले जे काही दोन्ही ऑप्शन आहेत ते दोन्ही ऑप्शन इकडे चुकीचे आहेत. हा पार्ट क्लिअर झालाय का? डिस्जंक्शनचा पार्ट जर क्लिअर झाला असेल तर सांगा. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट आहे इम्प्लिकेटिव्ह और कंडिशनल प्रपोजिशन. आता कंडिशनल हा शब्द सुद्धा तुम्हाला यापूर्वी ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये झालेला आहे. कंडिशनल म्हणजे काय, इफ आणि देन वालं वाक्य. तेच इकडे सांगितलंय, अन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन इज अ कंपाऊंड प्रपोजिशन इन विच टू प्रपोजिशन्स आर कंबाइंड बाय द वर्ड्स इफ देन when any other expression which has same meaning as if then is used, then two प्रपोजिशन इज इम्प्लिकेटिव्ह. याचा अर्थ लक्षात घ्या, इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे ज्या वाक्यामध्ये इफ आणि देनचा वापर करण्यात येतो, पण जर काही वेळा एखाद्या वाक्यामध्ये इफ आणि देन नसेल तरीही त्याच प्रकारचा अर्थ अभिप्रेत असेल तर अशा वेळी आपण त्याला इफ देन सारखंच वाक्य मानायचं आणि त्याला इम्प्लिकेटिव्ह म्हणायचंय. आता इम्प्लिकेटिव्ह वाक्याचे दोन भाग असतात बघा. इन अन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन द कंपोनंट प्रपोजिशन बिटवीन द वर्ड इफ अँड देन अँड द वर्ड देन इज कॉल्ड एज अँटीसिडंट. याचा अर्थ काय, इफ आणि देनच्या मध्ये जो काही भाग येतो त्याला आपण अँटीसिडंट किंवा इम्प्लिकंट म्हणतो. याचा अर्थ ती कंडिशन असेल किंवा ते एक्सपेरिमेंट असेल. and the component which follows the word then is called as a consequent or implicate. याचा अर्थ काय, देन नंतर जो काही भाग येणार आहे त्याला आपण त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट म्हणू शकतो किंवा त्या कंडिशनचा जो काही रिझल्ट आहे तो मानू शकतो. म्हणजेच काय, या वाक्याचे दोन भाग असणार आहेत. पहिला असेल अँटीसिडंट, दुसरा असेल कॉन्सिक्वेंट किंवा इम्प्लिकन आणि इम्प्लिकेंट. म्हणजे एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट किंवा ती कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय होतंय ते. आता एक्झाम्पल बघा, इफ एनी मूवी इज बॅन बाय द गव्हर्नमेंट एव्हरीबडी वॉन्ट्स टू वॉच इट. आता हे प्रॅक्टिकल आहे, ज्यावेळी एखादी गोष्ट बॅन होते, रिस्ट्रिक्ट केली जाते, त्यावेळी प्रत्येकाला वाटतं का बॅन केलंय ते बघूया. ते तिकडे सांगितलेलं आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म बघा, पी त्याच्यानंतर उलट्या सी सारखा आयकॉन आहे, नंतर क्यू आहे. आता उलटा सी म्हणजे काय लक्षात घ्या, हा जो उलट्या सी सारखा दिसतोय तो काम करतोय इम्प्लिकेशनचं, ज्याचं नाव आहे हॉर्स शू. म्हणजे घोड्याची जी काही नाळ असते त्यासारखा दिसणारा आयकॉन असल्यामुळे याला आपण मानतो हॉर्स शू. इकडे आता काय म्हणतंय ते बघा, हे किंवा सिम्बॉलिक फॉर्म कशा प्रकारे वाचायचा तर बघा, दिस इज रीड ऍज इफ पी देन क्यू. म्हणजे जर पी असेल तर क्यू असणार आहे. पी स्टँड्स फॉर अँटीसिडंट और इम्प्लिकन, म्हणजे त्या एक्सपेरिमेंट किंवा कंडिशनसाठी पी आलाय. क्यू स्टँड्स फॉर कॉन्सिक्वेंट और इम्प्लिकेंट. याचा अर्थ काय, जो काय त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आहे किंवा कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर जे काय होतंय ते सांगतोय क्यू. अँड हॉर्स शू स्टँड फॉर इम्प्लिकेशन. म्हणजे काय, त्या जोगातलं रिलेशन कोण इंडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, तर तो इंडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय हॉर्स शू, म्हणजेच जो उलटे सी सारखा आयकॉन आहे तो.
ज्या ज्या अशा प्रकारचं वाक्य येईल ज्याच्यामध्ये इफ देन असेल किंवा तुम्ही इफ आणि देन अज्युम करू शकता, त्यावेळी सरळ लिहायचं इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन आहे आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा पी नंतर हॉर्स शू आणि नंतर क्यू. आता सिम्बॉलिक फॉर्म बघूया. इकडे काय म्हटलंय बघा, अँड इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन इज फॉल्स इफ अँड ओनली इफ अँटीसिडंट इज ट्रू अँड कॉन्सिक्वेंट इज फॉल्स. याचा अर्थ लक्षात घ्या, एखादं वाक्य कधी चुकीचं आहे असं मानले जाईल ज्यावेळी त्याचं जे काही एक्सपेरिमेंट आहे ते खरं असेल पण त्याचा रिझल्ट खोटा निघाला, किंवा जी काही कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली पण रिझल्ट खोटा निघाला. याचा अर्थ बघा, आपण असं मानतो की सकाळी धुकं पडलं म्हणजे संध्याकाळी पाऊस पडणार नाही. पण विचार करा, जर सकाळी धुकं पडलं तरी पण संध्याकाळी पाऊस पडला तर अशा वेळी काय होतंय, जो काही रिझल्ट होतं त्या कंडिशन नंतर जो काही रिझल्ट जे काही एक्सपेक्टेड होतं ते घडलं नाही. त्यामुळे अशा वेळी आपण ती जी काही कंप्लीट गोष्ट आहे ती चुकीची आहे असं मानायचं आहे. लक्षात ठेवा, लॉजिकली विचार करताना एक करायचं आहे, ज्यावेळी तो सांगतोय की तुमचा पी बरोबर म्हणजेच अँटीसिडंट बरोबर आहे आणि क्यू चुकीचा आहे त्याच वेळी फॉल्स माना. याचा अर्थ काय, ज्या काही रेस्ट ऑफ द पॉसिबिलिटीज आहेत त्या सर्व पॉसिबिलिटीज ट्रू मानायच्या आहेत. म्हणजे आता मी काय करतोय बघा, ही अंडरस्टँड करायची दोन पद्धती आहेत. एक तर एक एक पॉसिबिलिटी अनालाइज करा, किंवा एक काम करा, फक्त पॉसिबिलिटीज नोट डाऊन करा आणि नंतर रिझल्ट कडे या. पहिल्या पद्धतीने बघूया, पी ट्रू आहे क्यू ट्रू आहे, पी देन क्यू हे पण ट्रू आहे. याचा अर्थ काय, जी काय कंडिशन होती ती सॅटिस्फाय झाली, फर्स्ट पॉसिबिलिटीचं बोलतोय, कंडिशन सॅटिस्फाय झाली. क्यू ट्रूचा अर्थ रिझल्ट पण जो काही एक्सपेक्टेड होतो आला. याचा अर्थ काय, इफ पी देन क्यू बरोबर आहेत. म्हणजे काय, एक्सपेरिमेंट पण बरोबर आहे, रिझल्ट पण बरोबर आहे. याचा अर्थ कम्प्लीट स्टेटमेंट बरोबर आहे, फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी बघा, एक्सपेरिमेंटर आलं पण एक्सपेरिमेंटचा डिझायर्ड रिझल्ट नाही आला. याचा अर्थ काय, पूर्ण स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं कारण काय, रूलच सांगतोय इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन इज फॉल्स इफ अँड ओनली इफ अँटीसिडंट इज ट्रू अँड दी कॉन्सिक्वेंट इज फॉल्स. याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट जरी प्रॉपर केलं तरी सुद्धा जर डिझायर्ड रिझल्ट नाही आला तर पूर्ण एक्सपेरिमेंट जे काय ते डिस्कार्ड केलं जाईल. म्हणजेच काय, पूर्ण जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं मानलं जाईल. तिसरी पॉसिबिलिटी बघा, एक्सपेरिमेंट चुकीचं नाही आलं तरी पण एक्सपेक्टेड रिझल्ट आला तर काय करायचंय. तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा वाक्य वाचा, इम्प्लिकेटिव्ह मध्ये जोपर्यंत अँटीसिडंट ट्रू आणि कॉन्सिक्वेंट फॉल्स आहे त्याच वेळी आपण त्याला फॉल्स मानतो. याचा अर्थ काय, रेस्ट ऑफ द पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण ट्रू मानायचे आहेत. त्यामुळे काय, एक्सपेरिमेंट त्याने कसंही केलं चुकलं तरी पण जर त्याने एक्सपेक्टेड रिझल्ट आणला, जसं तुम्ही प्रॅक्टिकलच्या वेळी बघितलं असेल, जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो एकदा आणला की काम झालं. तेच इकडे आहे, जरी ती जो काही असेल म्हणजे एक्सपेरिमेंट असेल ते जरी चुकलं असेल तरी सुद्धा जर डिझायर्ड रिझल्ट आला असेल तर ते स्टेटमेंट आपण ट्रू मानणार. कारण काय, त्या स्टेटमेंटला फॉल्स माना असं लॉजिक सांगत नाही. लास्ट पॉसिबिलिटी बघा, पी पण चुकला क्यू पण चुकलं तर काय होईल, स्टेटमेंट ट्रू राहील. याचं कारण काय, तर पुन्हा एकदा तेच, इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन त्याच वेळी चुकतं ज्यावेळी एक्सपेरिमेंट बरोबर आहे पण रिझल्ट चुकीचा आहे. रेस्ट ऑफ द ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण ट्रू मानायच्या आहेत. आता लास्ट पॉसिबिलिटी पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सपेरिमेंट त्यांनी जसं सांगितलं होतं तसं केलं नाही, रिझल्ट जसा काही हवा होता तसा आला नाही. याचा अर्थ आपलं वाक्य बरोबर आहे. म्हणजे काय, आपण म्हणतो धुकं पडलं तर पाऊस येणार नाही, पण सकाळी धुकं पडलंच नाही आणि संध्याकाळी पाऊस आला. याचा अर्थ काय, आम्ही जे काही इफ आणि टेन पॉईंट आउट करायचा प्रयत्न करतो ती गोष्ट घडलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा. आता तुम्हाला सेकंड मेथड याची सांगतो, काय करायचंय. पहिल्यांदा पी देन क्यू हा जो काही पार्ट आहे किंवा रिझल्टचा पार्ट आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पहिल्यांदा पॉसिबल कॉम्बिनेशन लिहून घ्यायचे. मग पॉसिबल कॉम्बिनेशन काय असेल, एक तर दोन्ही कंपोनंट बरोबर असतील म्हणजे फर्स्ट पॉसिबिलिटी, पी पण ट्रू असेल क्यू ट्रू असेल. सेकंड पॉसिबिलिटी काय, दोन्ही कंपोनंट चुकीचे असतील म्हणजे बघा फोर्थ पॉसिबिलिटी, पी पण मी फॉल्स म्हणतोय क्यू पण फॉल्स म्हणतोय. तिसरी पॉसिबिलिटी काय, एक कंपोनंट बरोबर असणं आणि दुसरं कंपोनंट चुकीचं असणं. ते मी सेकंड मध्ये दाखवलंय, पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल. आणि लास्ट पॉसिबिलिटी काय, पहिला कंपोनंट चुकीचा असणं आणि लास्ट कंपोनंट बरोबर असणं. म्हणजे काय, पी मी फॉल्स म्हटलंय आणि जो काही क्यू आहे तो ट्रू म्हटलाय. आता रिझल्ट कडे या. रिझल्ट मध्ये ते काय म्हणतायत, ज्या ज्यावेळी इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मध्ये अँटीसिडंट ट्रू असेल म्हणजे पी ट्रू असला पाहिजे आणि कॉन्सिक्वेंट फॉल्स असेल त्यावेळी ते वाक्य फॉल्स म्हणा. याचा अर्थ काय, फक्त सेकंड पॉसिबिलिटी जी आहे ज्यामध्ये पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे त्याला आपण फॉल्स म्हणा. याचा अर्थ काय, ज्या काही रेस्ट ऑफ द पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे पॉसिबिलिटी नंबर 1, 3 आणि 4 यांना आपण डायरेक्टली ट्रू लिहून टाकायचं, आपलं काम झालं. एक गोष्ट करा, ज्या ज्यावेळी ट्रूथ टेबल काढायचं असेल या गोष्टी अंडरस्टँड करा. एक तर मी पहिली ट्रिक वापरली की एक एक स्टेटमेंट आहे ती अनालाइज करा, रिझल्ट करा, किंवा सेकंड ट्रिक जी काही सांगितली, आधी सगळ्या पॉसिबिलिटीज लिहून काढा, नंतर कोणता रिझल्ट चुकीचा आहे हे फिगर आउट करा, तो चुकीचा लिहा आणि बाकी सगळे ट्रू करून टाका. ओके, इम्प्लिकेटिव्हचा पार्ट क्लिअर झालाय का? इम्प्लिकेटिव्हचा पार्ट ट्रूथ टेबल तुम्हाला समजलंय का? समजलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका. मग आपण लास्ट पार्ट कडे येऊया. ओके, पुढचा पार्ट आहे इक्विव्हॅलंट और बाय कंडिशनल प्रपोजिशन. याचा अर्थ काय ते बघा. An equivalent proposition is a compound proposition in which two component propositions materially imply each other.
In ordinary English, the two component proposition of an equivalent proposition are connected by expression if and only if. याचा अर्थ काय? यापूर्वी आपण बघितलं होतं, जर धुकं पडलं तर पाऊस पडेल. इकडे काय करत होतं, जे काही धुकं पडण्याची प्रोसेस आहे ती इम्प्लाय करत होती पाऊस येणं किंवा न येणं. पण इक्विव्हॅलंट प्रपोजिशन मध्ये होतं काय, दोन्ही प्रपोजिशन आहेत म्हणजे पी देन क्यू असेल तर क्यू देन पी पण असू शकते. अशा प्रकारच्या गोष्टींचा पेअर असतो जे एकमेकांना इम्प्लाय करतात. म्हणजे बघा, जर प्रॉपर वोटिंग झालं तर डेमोक्रेसी वाचेल आणि डेमोक्रेसी तेव्हाच वाटेल ज्यावेळी प्रॉपर वोटिंग होईल. इकडे काय होतंय, जसं पी देन क्यू आहे तसंच आपण क्यू देन पी मानू शकतो. अशा प्रकारची वाक्य ज्या ठिकाणी इफ अँड ओनली इफचा वापर होतो त्यांना आपण इक्विव्हॅलंट प्रपोजिशन म्हणतो. ज्या ठिकाणी काय होतंय, पी ज्या प्रकारे क्यू ला इम्प्लाय करतोय त्याच प्रकारे क्यू पण पी ला इम्प्लाय करू शकतो. एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एक्झाम्पल, अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर इफ अँड ओनली इफ इट इज इक्विलॅटरल. याचा अर्थ काय, एखादा त्रिकोण आपण त्याच वेळी त्याचे तिन्ही कोण समान आहेत असं मानू शकतो ज्यावेळी त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत. आता हेच आपण उलट पण घेऊ शकतो, एखाद्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत असं आपण त्याच वेळी मानू शकतो ज्यावेळी त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण समान आहेत. म्हणजे होतंय का, इकडे इक्विअँग्युलर इम्प्लाय करतोय इक्विलॅटरलला, इक्विलॅटरल इम्प्लाय करतोय इक्विअँग्युलरला. ज्यावेळी पी इम्प्लाय करेल क्यू ला आणि क्यू इम्प्लाय करेल पी ला त्यावेळी आपण त्याला इक्विव्हॅलंट मानतो. आणि इक्विव्हॅलंट कसं ओळखायचंय, तर ते ओळखण्याची सोपी पद्धत आहे, इफ अँड ओनली वाक्यात आलं की समजायचं हे इक्विव्हॅलंट आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म बघा, पी त्याच्यानंतर 3 बार नंतर क्यू. वाचायचं कसं, इफ अँड ओनली इफ पी देन क्यू. आता इकडे जे काही 3 बार आहेत ते रिप्रेझेंट करतायत मटेरियल इक्विव्हॅलन्सला. पी जो आहे तो रिप्रेझेंट करतोय फर्स्ट पार्ट किंवा फर्स्ट स्टेटमेंटला, क्यू रिप्रेझेंट करतोय सेकंड पार्ट किंवा सेकंड स्टेटमेंटला. आता ट्रूथ टेबल बघूया. An equivalent proposition is true either when both the components are true or when both the components are false. If one of the components are true and other is false, the equivalent proposition is false. याचा अर्थ लक्षात घ्या. इक्विव्हॅलंट प्रपोजिशन म्हणजे बेसिकली काय होतंय, तर पी आणि क्यू एकमेकाला इम्प्लाय करतात त्यामुळे दोघेही खरे असणं आवश्यक आहे. जर पी खरा असेल आणि जर क्यू खरा असेल तर अशाच वेळी प्रपोजिशन खरं मानायचं आहे. आणि सेकंड पॉसिबिलिटी काय, जर पी पण खोट आहे आणि क्यू पण खोट आहे तर आपलं प्रपोजिशन जे आहे ते खरं राहणार आहे. हे कसं ते तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. पहिल्यांदा पॉसिबल कॉम्बिनेशन बघा, एक तर दोन्ही ट्रू असू शकतात म्हणजे फर्स्ट कॉम्बिनेशन, एक तर दोन्ही फॉल्स होऊ शकतात म्हणजे लास्ट कॉम्बिनेशन, एक पार्ट बरोबर आणि एक पार्ट चुकीचा म्हणजे सेकंड अँड थर्ड कॉम्बिनेशन. आता काय होतंय बघा, मग असं एक्झाम्पलचा विचार करा. पी म्हणजे त्रिकोणाच्या सर्व बाजू, क्यू म्हणजे त्रिकोणाचे सर्व कोण. मग काय, पहिला पार्ट सांगतोय काय, पी ट्रू आहे याचा अर्थ काय, त्रिकोणाचे सर्व बाजू समान आहेत. क्यू ट्रू आहे याचा अर्थ काय, त्रिकोणाचे सर्व कोण समान आहेत. याचा अर्थ काय, पी देन क्यू जे काय आहे, जे काही इक्विव्हॅलंट आहे ते बरोबर आहे. याचं कारण काय, जर बाजू समान आहेत तर कोण समान आहे, जर कोण समान आहे तर बाजू समान आहे. आपलं जे काही इंटेन्शन, जो काही पर्पज होता तो सॅटिस्फाय होतोय. सेकंड कॉम्बिनेशन बघा, पी फॉल्स म्हटलं याचा अर्थ काय, त्रिकोणाच्या बाजू समान नाहीत. आणि क्यू ट्रू म्हटलं याचा अर्थ काय, तरी पण त्रिकोणाचे कोण जे आहेत ते समान आलेत. आता काय होतंय, क्यूने जरी पी ला इम्प्लाय केलं तरी पी क्यू ला इम्प्लाय करू शकत नाही, कारण काय, बाजू समान नाही आहेत. येते गोष्ट लक्षात. आपण काय म्हणतो, बाजू समान तर कोण समान, पण इकडे काय होतंय, फक्त कोण समान आहेत त्यामुळे एकमेकांना इम्प्लाय करू शकत नाही. त्यामुळे होतंय काय, पर्पज सॅटिस्फाय होत नाही जो इम्प्लाइंग इच अदरचा होता. त्यामुळे सेकंड पॉसिबिलिटी फॉल्स आली. थर्ड पॉसिबिलिटी बघा, त्रिकोणाच्या बाजू समान आल्या पण आता कोण समान आलेला आहे. इकडे पण तीच गोष्ट होणार आहे, पी आणि क्यू एकमेकाला इम्प्लाय करू शकत नाहीत, कारण ज्यावेळी बाजू समान त्यावेळी कोण समान आलेच पाहिजेत, जे इकडे झालेलं नाही आहे. ते होणार काय, पी ने जरी क्यू ला इम्प्लाय करायचा प्रयत्न केला तरी क्यू पी ला इम्प्लाय करू शकत नाही. त्यामुळे होणार काय, जे काय कम्प्लीट स्टेटमेंट आहे जे एकमेकाला इम्प्लाय करत नाही त्यामुळे ते फॉल्स झालं. मग राहिलं काय, लास्ट कॉम्बिनेशन, दोन्ही फॉल्स आहेत तर स्टेटमेंट बरोबर का. याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो. विचार करा, त्रिकोणाच्या बाजू समान आल्या नाहीत आणि त्रिकोणाचे कोण समान आले नाहीत. म्हणजेच काय, आम्ही काय म्हणत होतो, जर बाजू समान आले तरच कोण समान येतील, पण तुम्ही काय केलंय, बाजू पण समान काढल्या नाही त्यामुळे झालंय काय, कोण पण समान आले नाही. याचा अर्थ आम्ही जो काही रूल इस्टॅब्लिश केलाय, बाजू समान त्यावेळी कोण समान, हाच बरोबर आहे. आणि ह्यामुळेच इफ पी देन क्यूचा जो काही रिझल्ट आहे तो ट्रू आलेला आहे. लास्ट एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतोय. आपण काय करतोय, इकडे एकमेकांना इम्प्लाय करणारे एक एक्झाम्पल देतोय की जर पी बरोबर असेल तर क्यू बरोबर आलाच पाहिजे, जर क्यू बरोबर असेल तर पी बरोबर आला पाहिजे. पण जर पी योग्य प्रकारे परफॉर्म झाला नाही म्हणजे पी फॉल्स आला, बाजू समान त्यांनी काढल्या नाहीत. क्यू पण योग्य प्रकारे परफॉर्म झाला नाही म्हणजे काय, कोण पण समान आले नाही. याचा अर्थ काय, आपला जो काही रूल आहे त्याचा कॉन्व्हर्स सिद्ध होतोय की बाजू समान नाहीत तर कोण समान नाहीत. याचाच अर्थ काय, ज्या ज्यावेळी बाजू समान असतील त्या त्यावेळी कोण समान असणारच आहेत. म्हणून जर दोन्ही पी अँड क्यू जर फॉल्स आले तर अशा वेळी जो काय आपला रिझल्ट आहे तो ट्रूच राहणार आहे. लास्ट पार्ट क्लिअर झालाय का, इक्विव्हॅलंटचा पार्ट क्लिअर झालाय का, क्लिअर झालाय तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. फक्त एकदा निगेशनचं बघूया. ओके,
आता निगेशनच्या बाबतीत नक्की काय झालं ते बघा. आपल्या साधारण 2.5 मिनिटं आहेत. तर निगेशन मध्ये आपण काय करतो, एक अफर्मेटिव्ह वाक्य घेतो आणि ते डिनाय करायचा प्रयत्न करतो. एवढं तर बेसिक लक्षात आलंय. आता होतंय काय, कंपोनंट ट्रू किंवा फॉल्स आहे याच्यावर निगेशन ठरतं. याचा अर्थ लक्षात घ्या. जेव्हा मी म्हणतोय ही गोष्ट लाल रंगाची आहे, हे झालं अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आणि ते मी डिनाय करायचा प्रयत्न करतोय, ही गोष्ट खोटी आहे की ही गोष्ट लाल रंगाची आहे. मग या वस्तूचं लाल असणं किंवा नसणं हे ठरवेल मी जे काही डिनाय करतोय ते बरोबर आहे की नाही. मग जर जे अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे ते जर बरोबर असेल याचा अर्थ काय, जर ती गोष्ट खरंच लाल रंगाची असेल तर काय होणार आहे, हे म्हणणं खोटं आहे की ही वस्तू लाल रंगाची आहे, इट इज नॉट ट्रू दॅट दिस पर्टिक्युलर थिंग इज ऑफ रेड कलर, हे चुकीचं ठरेल. कारण काय, माझा कंपोनंट खरा आहे. तर जरी मी तो डिनाय करायचा प्रयत्न केला तरी माझा डिनायल चुकीचं ठरेल, कारण कंपोनंट खरा आहे. हीच गोष्ट इकडे सांगितलेलं आहे. जर पी ट्रू असेल तर अशा वेळी नॉट पी हा फॉल्स राहणार आहे. कारण काय, ती गोष्ट खरंच लाल रंगाची आहे आणि मी म्हणतोय ती वस्तू लाल रंगाची नाही आहे. माझं जे म्हणणं असेल म्हणजे जे काही डिनायल असेल की ही वस्तू लाल रंगाची नाही ते फॉल्स होईल. म्हणून फर्स्ट पॉसिबिलिटी दिली आहे की जर पी ट्रू आला, जे काही अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे त्याचं ओरिजिनल ट्रू असेल तर अशा वेळी त्याचं जे काही निगेशन आहे ते फॉल्स राहणार आहे. मग सेकंड पॉसिबिलिटी काय, माझ्या हातात जी काही वस्तू आहे ती ग्रीन कलरची आहे आणि आता मी म्हणतोय की ही वस्तू लाल रंगाची नाही. आता काय झालंय, जे काय स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि जर मी जी गोष्ट डिनाय करतोय जर इन रियालिटी मध्ये पण निगेटिव्ह असेल म्हणजे ती लाल रंगाची नसेल तर अशा वेळी आपल्यावर एक गोष्ट लक्षात येईल, कंपोनंट चुकीचा ठरेल, निगेशन बरोबर ठरेल. म्हणजे काय, जे अफर्मेटिव्ह वाक्य असतं ते जर खरंच अफर्मेटिव्ह आलं तर डिनायल आहे, निगेशन आहे ते चुकीचं मानायचंय. पण जे वाक्य अफर्मेटिव्ह आहे, जो काही कंपोनंट आहे तो अफर्मेटिव्ह नसेल किंवा तो निगेटिव्ह आहे हे जर सिद्ध झालं तर आपलं डिनायल बरोबर आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता पार्ट क्लिअर झालाय का? हो, तर अजून एक एक्झाम्पल घेतो 1 मिनिटात. माणसाला 2 पाय आपल्याला माहित आहे, पण स्टेटमेंट आहे माणसाला 3 पाय आहेत आणि मी म्हणतोय हे स्टेटमेंट खोटं आहे किंवा इट इज फॉल्स दॅट ह्युमन बिंग हॅज 3 लेग्स. आता काय झालंय, मुळात जो काही कंपोनंट आहे तो चुकीचा होता, त्यामुळे त्याचा डिनायल बरोबर येईल. म्हणजेच काय, पी जो आहे तो फॉल्स आला तर जो काही डिनायल आहे तो ट्रू आला. आता तेच स्टेटमेंट घ्या, माणसाला 2 पाय आहेत आणि आता मी म्हणतोय हे म्हणणं खोटं आहे की माणसाला 2 पाय आहेत. आता तुम्हाला माहित आहे की कंपोनंट ट्रू आहे, खरंच आपल्याला 2 पाय आहेत. त्यामुळे झालं काय, कंपोनंट ट्रू आला की जे काही निगेशन आहे, जे काही डिनायल आहे ते चुकीचं आहे हे सिद्ध होईल. म्हणजेच काय, जर वाक्याचा कंटेंट आहे, कंपोनंट आहे, जर ट्रू आला तर निगेशन फॉल्स मानायचंय आणि जर त्याचा कंटेंट फॉल्स आला तर निगेशन ट्रू मानायचं आहे. आता पॉईंट क्लिअर झालाय का? ट्रूथ टेबल क्लिअर झालंय का निगेटिव्हचं?